बंधू आणि भगिनींनो आणि सज्जनांनो, आज आपण श्रीमद दासबोध दशक 2 समास 8 याचे कथन करणार आहे. गोडी आवडी परमार्थ प्रीती सन्मार्ग सत्क्रिया धारण धृती स्मृती स्मृती लीळा युक्ती स्तुती मती परीक्षा. त्याला परमार्थाची गोडी असते, आवड असते व प्रेमही असते. तो सन्मार्गाने आचरण करणारा, सत्क्रिया करणारा, उत्तम धारणा शक्ती असणारा व धैर्यशील असतो. श्रुती स्मृती यांचे त्याला उत्तम ज्ञान असते. आनंदाने जीवन जगण्याची युक्ती त्याला अवगत असते. भगवंतांच्या लीलाविषयी त्याला प्रेम असून भगवंताची स्तुती कशी करायची हे तो जाणतो. तो बुद्धिमान असून व्यक्ती व वस्तूंची उत्तम पारख त्यास असते. दक्ष धूर्त योग्य तार्किक सत्य साहित्य नेमक भेदक कुशळ चपळ चमत्कारिक नाना प्रकारे. तो नेहमी सावध असून वेळ प्रसंग पाहून वागणारा, रीतीने व प्रमाणात तर्क जाणणारा, सत साहित्याची आवड असणारा, नेमनिष्ठ व पारदर्शी, कुशल चपळ व नाना प्रकारच्या उत्तम गुणांनी संपन्न असतो. आदर सन्मान तारतम्य जाणे, प्रयोग समयो प्रसंग जाणे, कार्याकारण चिन्ह जाणे, विचक्षण बोलिका. कोणाचा किती आदर करावा, कोणाचा कसा सन्मान करावा यातील तारतम्य तो जाणतो. कुठल्या वेळी कशा प्रकारचे वागायचे हे वेळ प्रसंग पाहून तो अचूक जाणतो. कारण संबंधाची त्याला उत्तम जाण असते. तो चतुर असून बोलका असतो. सावध साक्षेपी साधक, आगम निगम शोधक, ज्ञान विज्ञान बोधक, निश्चयात्मक. तो सदा सावध कार्यरत असून साधक वृत्तीनेच राहतो. वेदादी शास्त्रांचा उत्तम व्यासंगी असून शब्दज्ञान व आत्मानुभव दोन्ही असल्याने दुसऱ्यास ज्ञान विज्ञानाचा निश्चयात्मक बोध तो करून देत असतो. पुरश्चरणी तीर्थवासी, दृढव्रती काया क्लेसी, उपासक निग्रहासी करू जाणे. तो तीर्थक्षेत्रात वास करणारा व नाना मंत्र्यांची पुनश्चरणे करणारा, दृढव्रती शारीरिक कष्टाची तमा बाळगणारा व इंद्रिया निग्रह करून उपासना करणारा असतो. सत्यवचनी, सखोल वचनी, शुभवचनी, कोमळ वचनी, एकवचनी, निश्चय वचनी, सौख्य वचनी सर्व काळ. तो नेहमी सत्यवाचन करणारा, शुभ बोलणारा, आपले वचन एक निष्ठेने पाळणारा व कोमल शब्द उच्चारणारा असतो. सदा सर्व काळ तो निश्चयात्मक व दुसऱ्या सौख्य होईल असेच बोलतो. वासना तृप्त सखोल योगी, भव्य सुप्रसन्न वीतरागी, सौम्य सात्विक शुद्ध मार्गी, निकपट निर्व्यसनी. त्याच्या सर्व वासना तृप्त झालेल्या असतात. योगाचे सखोल ज्ञान त्याला असते आणि त्याचे व्यक्तिमत्व भव्य आणि सुप्रसन्न असते. तो वैराग्य संपन्न असूनही सौम्य व सात्विक असतो. तसेच निष्कपटी निर्व्यसनी असून नेहमी शुद्ध मार्गाचे अनुसरण करणारा असतो. सुगड संगीत गुणग्राही, अनापेक्षी लेख संग्रही, आर्जव सख्य सर्वही प्राणी मात्रांसी. तो चतुर असून संगीताचा उत्तम जाणकार व गुणग्राही असतो. तो निरपेक्ष असून लोकसंग्रही असतो व सर्व प्राणीमात्रांशी मित्रत्वाने व सरलतेने वागणारा असतो. द्रव्यसूची, दागसूची, न्यायसूची, अंतरसूची, प्रवृत्तीसूची, निवृत्तीसूची, सर्वसूची निसंगपणे. द्रव्याचे, पती पत्नी संबंधाचे, न्याय अन्यायाचे, अंतःकरणाचे, तसेच प्रवृत्ती व निवृत्ती म्हणजे प्रपंच व परमार्थातील पावित्र्य अशी सर्व प्रकारची शुचिता त्याच्या ठिकाणी निसंग वृत्तीमुळे दिसून येते. मित्रपणे परहितकारी, वाङ्माधुर्य, परोपकारी,
सामर्थ्यपणे वेत्रधारी पुरुषार्थे जगमित्र. तो मित्रत्वाच्या भावनेने नेहमी परहित तत्पर असतो. मधुर वाणीने लोकांच्या दुःखाचे हरण करत असतो. सामर्थ्य संपन्न असल्यामुळे दुसऱ्याचे संरक्षण करतो आणि पौर संपन्न असल्यामुळे सर्व जगाचा मित्र बनतो. संशय छेदक विशाळ वक्ता, सकळ क्लुप्त असोनी श्रोता, कथा निरूपणी शब्दार्था जाऊच नेदी. सर्वसमावेशक विशाल बुद्धीमुळे तो उत्तम वक्ता असतो व म्हणून सर्व संशयाचे तो निरसन करू शकतो. स्वतः अत्यंत विद्वान व ज्ञाता असूनही तो उत्तम श्रोताही असतो. म्हणजे दुसऱ्याचे म्हणणे तो आदराने ऐकूनही घेतो. कथा निरूपणाच्या प्रसंगी प्रत्येक शब्दाच्या अर्थाकडे त्याचे बारीक लक्ष असते. विवादरहित संवादी, संगरहित निरोपाधी, दुराशारहित अक्रोधी, निर्दोष निर्मत्सरी. वादविवाद टाळून संवाद करणे त्याला जमते. तो निस्संग वृत्तीचा असल्यामुळे कुठल्याही उपाधी आपल्या मागे लावून घेत नाही. तो भलती आशा कधी बाळगत नाही व कुणावरही कधी क्रोध करीत नाही. असा तो सदा निर्भत्सरी व निर्दोष असतो. विमळज्ञानी, निश्चयात्मक, समाधानी आणि भजक, सिद्ध असोनी साधक, साधन रक्षी. तो संदेहरहित विमल ज्ञानाने युक्त असतो. अत्यंत समाधानी वृत्ती असून भगवंताचे भजन करतो. सिद्ध झाला असूनही तो अत्यंत सावधपणे साधनांचे रक्षण करीत एखाद्या साधकाप्रमाणेच राहतो. सुखरूप, संतोषरूप, आनंदरूप, हास्यरूप, ऐक्यरूप, आत्मरूप, सर्वत्रांशी. तो आत्मरूपाने सर्वांशी एकरूप झालेला असल्याने त्याच्याकडे पाहिले असता मूर्तिवंत सुख व संतोषच त्याच्या रूपाने प्रकट झाले आहेत असे वाटते. तो नेहमी आनंदी, सुप्रसन्न, स्मितहास्य ज्याच्या चेहऱ्यावर शोभत आहे असा दिसतो. भाग्यवंत, जयवंत, रूपवंत, गुणवंत, आचारवंत, क्रियावंत, विचारवंत स्थिती. तो भाग्यवंत असतो, जयवंत असतो, रूपवंत असतो, गुणवंत असतो, आचार संपन्न असून क्रियाशील व सुविचारी असतो. यशवंत, कीर्तिवंत, शक्तिवंत, सामर्थ्यवंत, वीर्यवंत, वरदवंत, सत्यवंत, सुकृती. तो यशवंत, कीर्तिवंत, शक्तिसंपन्न, सामर्थ्यवान, वीर्यवंत व ज्याचे आशीर्वाद सुफल होतात असा सत्यवंत व पुण्यकर्मे करणाराही असतो. युक्तिवंत, गुणवंत, वरिष्ठ, बुद्धिवंत, बहुधारिष्ट, दीक्षावंत, सदा संतुष्ट, निस्पृह, वितगरागी. बुद्धी तो युक्तिप्रयुक्त जाणणारा, गुणसंपन्न, वरिष्ठ व बुद्धिमान असून धैर्यशीलही असतो. त्याने गुरुकडून दीक्षा घेतलेली असते व तो सदा संतुष्ट असतो. त्याच्या ठिकाणी कुठलीही वासना, इच्छा, कामना उरलेली नसते व तो अत्यंत वैराग्य संपन्न असतो. असो ऐसे उत्तम गुण हे सद्विद्येचे लक्षण. अभ्यासाया निरूपण अल्पमात्र बोलिले. असो याप्रमाणे येथे जे गुण सांगितलेले आहेत ते सद्विद्येचे लक्षण असून त्यांचा अभ्यास करता यावा म्हणूनच थोडे वर्णन केलेले आहे. रूप लावण्य अभ्यासिता नये, सहज गुणासन चले उपाये. काही तरी धरावी सोये, अंगा तुक गुणांची. रूपाचे सौंदर्य हे काही अभ्यासाने प्राप्त होत नाही. जे उपजत गुण असतात त्यात परिवर्तन घडवून आणता येत नाही. तेथे काही उपायच नसतो. म्हणून आगंतुक गुण म्हणजे अभ्यासाने ज्यांना आपण प्राप्त करून घेऊ शकतो त्यासाठी तरी काही प्रयत्न करावा. दशक 2 समास 8 येथे समाप्त होत आहे.